शेतकरी बंधूंनो, जय महाराष्ट्र. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज आपण बघणार आहोत की ॲग्रिस्टेक या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना विशेष ओळखपत्र दिलं जातं. या विशेष ओळखपत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी नोंदणीसुद्धा केलेल्या आहेत आणि या नोंदणी केल्यानंतर आपलं ID जनरेट झालं की नाही, शेतकरी विशेष ओळखपत्र आपलं तयार झालं की नाही, आपल्या अर्जाची काय स्थिती आहे ते तुम्ही बघू शकता किंवा त्या पद्धतीनं ते आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. चला तर आपण बघूया की आपण सुरुवातीला जाणार आहोत. अधिकृत जी काही वेबसाईट आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हिडिओच्या लिंक देणार आहे. त्या लिंकमध्ये तुम्ही जाऊन तुमच्या मोबाईलवरती गुगलमध्ये जाऊन पेस्ट करा. त्या ठिकाणी आपण चेक एनरोलमेंट स्टेटस या ठिकाणी आपण जाऊन क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की असं इंटरफेस ओपन होईल. आतमध्ये इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला सांगते. या ठिकाणी सांगते की एनरोलमेंट ID जर असेल तुमच्याकडे, जर तुमच्याकडे जी पावती आहे त्या पावतीवर हा तुमच्या पावतीचा नंबर असतो किंवा दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर. तर आपण आधार नंबरवरून बघणार आहोत. एका शेतकऱ्याचा आपण आता आधार नंबर टाकून बघूया आणि या ठिकाणी आधारला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण त्याचा आधार नंबर टाकूया. आधार नंबर टाकल्यानंतर आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या. त्याच्यातला एखादा अंक जरी चुकला तर ते लॉग इन होणार नाही. त्यानंतर आपण आधार नंबर टाकल्यानंतर जे काही आता चेक हे बटन जे आहे त्या चेक बटनला आपण क्लिक करणार आहोत. चेक बटनला आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमचं जे आधारचं स्टेटस आहे मोबाईलच्या व्ह्यूमध्ये तुम्ही बघत आहात की या ठिकाणी तुमचं जे स्टेटस आहे तर त्या ठिकाणी दाखवत आहे की तुमचं जे काही अर्जाची स्थिती आहे तर या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल ID मिळणं गरजेचं आहे. पहिला या ठिकाणी सेंट्रल ID मिळालेला असेल तर त्यानंतर तुमचा अप्रूव्हल स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दिसतं. त्यानंतर तुमचा जे काही रिमार्क आहे मेन महत्त्वाचा तो म्हणजे अप्रूव्हल, रिमार्क, रिजेक्शन, रिझन आहे की नाही. आता या शेतकऱ्याचा जे काही ID जो आहे शेतकऱ्याचा तो या ठिकाणी अप्रूव्हल स्टेटसमध्ये अप्रूव्हल म्हणून येईल आणि या ठिकाणी तुमचा विशिष्ट ओळखपत्र ओळख जे आहे नंबर तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजेच या ठिकाणी अप्रूव्हलचं जे ऑप्शन दाखवत आहे याच ठिकाणी तुम्हाला तुमचा सेंट्रल ID सोडून दुसरा जो विशिष्ट ओळखपत्राचा ID आहे या ठिकाणी तुम्हाला तो दिसणार आहे. त्यानंतर तो ID तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे आणि यानंतर आपण तुम्हाला एक दाखवतोय मी की ज्याचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे तर त्याची स्थिती अर्जाची काय म्हणून ऑप्शन काय दाखवतंय या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ज्या शेतकऱ्याचं एनरोलमेंट जे आहे तर या ठिकाणी आधार स्टेटस सेंट्रल ID तर ऑलरेडी आहेच. त्यानंतर त्यांनी केव्हा अर्ज केलेला होता त्याची तारीख तर या ठिकाणी तारीख कधीची आहे ते दाखवत आहे. सेंट्रल ID हे दाखवत आहे, आधार नंबर हे दाखवत आहे. त्यानंतर त्याचं जे काही आता स्थिती आहे दुसरी आपण या ठिकाणी या बाजूला बघणार आहोत. चेक केल्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी अप्रूव्हड हे स्टेटस दाखवत आहे. म्हणजे अप्रूव्हल दाखवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्टेटसची अर्जाची स्थिती कळत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक सेंट्रलचा जो विशिष्ट ओळख क्रमांक जो आहे तो नंबर मात्र या ठिकाणी तुम्हाला नंतर दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो विशिष्ट ओळखपत्राचा ID आहे तो त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुमचं जर जनरेट झाल्यानंतर काही दिवसांनी जनरेट होईल आणि जनरेट झाल्यानंतर तुमचं ते कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येईल.